पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम पौलाचे रोमकरास पत्र अध्याय 1 मराठी. पौलाचे रोमकरास पत्र अध्याय 1. पौलाचे रोमकरास पत्र अध्याय 1. आशीर्वाद. आशीर्वाद. पवित्र जन होण्याकरता पाचारण्यात आलेले रोम येथील परमेश्वराचे प्रियजन, ह्या सर्वांस प्रेषित होण्याकरता बोलाविण्यात आलेल्या परमेश्वराच्या सुवार्तेकरता वेगळा केलेल्या येशू ख्रिस्ताचा दास पौल ह्याचकडून आपल्या पुत्राविषयीची ती सुवार्ता परमेश्वराने पवित्र शास्त्रात आपल्या संदेष्टांच्या द्वारे पूर्वी कळवली होती. देहदृष्ट्या दावीद वंशाचा, मेलेल्यांच्या उठण्यावरून पवित्रता संपन्न आत्म्याच्या योगे पराक्रमाने परमेश्वराचा पुत्र ठरलेला असा आपला प्रभू येशू ख्रिस्त, याच्याद्वारे आम्हास कृपा व प्रेषितपणा ही मिळाली, अशासाठी की त्याच्या नावाकरता सर्व राष्ट्रातील लोकांनी विश्वासाधीन व्हावे. त्यांच्यापैकी येशू ख्रिस्ताचे होण्यास निमंत्रित झालेले असे तुम्हीही आहात. त्या तुम्हास आपला पिता परमेश्वर व प्रभू येशू ख्रिस्त याचपासून कृपा व शांती असो. रोम शहराला भेट देण्याचा पौलाचा बेत. रोम शहराला भेट देण्याचा पौलाचा बेत. तुमचा विश्वास सर्व जगात प्रसिद्ध होत आहे, म्हणून प्रथम तुम्हा सर्वामुळे येशू ख्रिस्ताच्या द्वारे मी आपल्या परमेश्वराचे उपकार स्मरण करतो. तुमची आठवण मी अखंड कशी करतो, म्हणजे मी आपल्या प्रार्थना संगती कशी सदा सर्वदा विनंती करत असतो की कसेही करून आता तरी मला परमेश्वराच्या इच्छेने तुमच्याकडे येण्याचा लाभ व्हावा. याविषयी ज्या परमेश्वराची सेवा मी आपल्या आत्म्याने त्याच्या पुत्राच्या सुवार्तेत करतो, तो माझा साक्षी आहे. तुमची स्थिरता होण्याकरता मी तुम्हास काही आत्मिक कृपादान द्यावे, म्हणून तुमची भेट घेण्याची मला फार उत्कंठा आहे. म्हणजे तुमच्या व माझ्याही विश्वासाने आपणा उभयतास मला तुम्हाविषयी व तुम्हाला मजविषयी समाधान प्राप्त व्हावे. बंधुजन हो, जशी इतर विदेशी लोकात मला फळप्राप्ती झाली, तशी तुम्हातही व्हावी, म्हणून मी पुष्कळदा तुम्हाकडे येण्याचा बेत केला, पण आतापर्यंत मला अडथळे आले. याविषयी तुम्ही अजान असावे अशी माझी इच्छा नाही. हेलेनी व बर्बर, ज्ञानी व अज्ञानी, या दोघांचाही मी ऋणी आहे. याप्रमाणे रोम शहरात राहणाऱ्या सर्वांसही सुवार्ता सांगण्याची माझ्या ठाई उत्सुकता आहे. शुभवर्तमानाचे स्वरूप. शुभवर्तमानाचे स्वरूप. मला सुवार्तेची लाज वाटत नाही. ती तारणा प्राप्त्यर्थ परमेश्वराचे सामर्थ्य अशी आहे, प्रथम यहुद्यास आणि मग हेलेन्यास, कारण तिच्यात परमेश्वराचे न्यायत्व विश्वासाने विश्वासासाठी प्रगट होते. नीतिमान विश्वासाने वाचेल असा शास्त्रलेख आहे. विदेशी लोकांची दुष्टता. विदेशी लोकांची दुष्टता. जी मनुष्ये अनितीने सत्य दाबून ठेवतात, त्यांच्या अधर्मावर व अनितीवर परमेश्वराचा क्रोध स्वर्गातून प्रगट होतो. परमेश्वराविषयीचे जे ज्ञान होत असते ते त्यांच्या मनास व्यक्त केलेले आहे, कारण परमेश्वराने ते त्यास व्यक्त केले आहे. त्याचे अदृश्य गुण म्हणजे त्याचे सनातन सामर्थ्य व परमेश्वरत्व ही निर्मिलेल्या पदार्थावरून ज्ञात होऊन पृथ्वीच्या उत्पत्ती कालापासून स्पष्ट दिसत आहेत, यासाठी की त्यांनी निरुत्तर व्हावे. कारण परमेश्वराला ओळखत असूनही त्यांनी परमेश्वर म्हणून त्याचे गौरव केले नाही व त्याचे आभार मानले नाहीत, तर ते आपल्या पोकळ कल्पनांनी शून्यवत झाले आणि त्यांचे मूढ मन अंधकाराने व्याप्त झाले. आपण ज्ञानी आहो असे म्हणवित असता ते मूर्ख झाले आणि त्यांनी अविनाशी परमेश्वराच्या गौरवाचा नाशवंत मनुष्य, पक्षी, चतुष्पाद प्राणी व सरपटणारे जीव यांच्या आकाराच्या मूर्तीशी मोबदला केला.
यास्तव ते आपल्या मनाच्या वासनात असताना परमेश्वराने त्यास अमंगळपणाच्या स्वाधीन केले. ह्यामुळे त्यांच्यामध्ये त्यांच्या शरीराचा अवमान झाला. त्यांनी परमेश्वराच्या सत्याचा असत्याशी मोबदला केला आणि त्याला सोडून उत्पन्न केलेल्या पदार्थाची भक्ती व सेवा केली. तो उत्पन्नकर्ता युगानयुग धन्यवादित आहे. आमेन. यामुळे परमेश्वराने त्यास निंद्य मनोभावनांच्या स्वाधीन केले. त्यांच्यातल्या स्त्रियांनी स्वाभाविक व्यवहार सोडून विपरीत व्यवहार धरला. तसेच पुरुषांनीही स्त्रियाबरोबरचा स्वाभाविक व्यवहार सोडून परस्परे काम संतप्त होऊन पुरुषांनी पुरुषाबरोबर अनुचित कर्म केले आणि त्यांच्या भ्रांतीचे योग्य प्रतिफल त्यांनी आपल्या ठायी भोगिले. ज्या अर्थी परमेश्वराचे संपूर्ण ज्ञान प्राप्त करून घेण्यास ते मान्य झाले नाहीत, त्या अर्थी परमेश्वराने त्यास अनुचित कर्मे करण्यास भ्रष्ट अशा मनाच्या स्वाधीन केले. सर्व अनिती, दुष्टपणा, लोभ, वाईटपणा यांनी ते भरले होते. हेवा, हत्या, कलह, कपट, कुबुद्धी यांनी ते पूर्ण असे होते. ते चहाड, निंदक, परमेश्वर द्वेष्टे, उद्धट, गर्विष्ठ, आत्मश्लाघी, कुकर्म कल्पक, मातापितरांची अवाज्ञा करणारे, बुद्धिहीन, वचनभंग करणारे, ममताहीन, निर्दय असे होते. जे असे आचरण करतात ते मरणास योग्य आहेत, असा परमेश्वराचा नियम त्यास ठाऊक असताही ते स्वतः ती कामे करतात. इतकेच केवळ नव्हे, तर तसे आचरण करण्यास त्यांची संमतीही आहे. पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम रोमकरासपत्र अध्याय 2 मराठी. रोमकरासपत्र अध्याय 2. रोमकरासपत्र अध्याय 2. यहुदी सुद्धा दोषी आहेत. यहुदी सुद्धा दोषी आहेत. हे मानवा, जो तू न्यायनिवाडा करतोस तो तू कोणीही असलास तरी तू निरुत्तर आहेस. ज्याविषयी तू दुसऱ्यांचा न्याय करतोस त्याचविषयी तू स्वतःला अन्यायी ठरवतोस. कारण न्यायनिवाडा देणारा तू तीच कर्मे करतोस. पण आपल्याला ठाऊक आहे की जे अशी कर्मे करतात त्याचविरुद्ध परमेश्वराचा न्याय सत्यानुसार होतो. तर हे मानवा, जो तू अशी कर्मे आचरणाऱ्यांचा न्यायनिवाडा करीत असून तीच स्वतः करतोस, तो तू परमेश्वराचा न्याय चुकवशील असे तुला वाटते काय? किंवा परमेश्वराची दया तुला पश्चाताप करावयास लावणारी आहे हे न समजता त्याचे दयाळुत्व, क्षमा व सहनशीलता ही विपुल असल्यामुळे त्याचा अवमान करतोस काय? आपला हट्ट व पश्चातापहीन अंतःकरण यास अनुरूप तू जो क्रोधाचा व परमेश्वराचा यथार्थ न्याय प्रगट होण्याचा दिवस, त्या दिवसाचा क्रोध आपणासाठी साठवून ठेवतोस, तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे फळ देईल. धीराने सत्कर्म करीत राहून जे गौरव, सन्मान व अविनाशिता यासाठी खटपट करतात त्यास तो सार्वकालिक जीवन देईल. परंतु जे तट पाडणारे आहेत व सत्याला न मानता अधर्माला मानतात त्याचवर क्रोध व कोप, संकट व क्लेश ही येतील. म्हणजे दुष्कर्म करणारा मनुष्य प्रथम यहुदी आणि मग हेल्लेनी अशा प्रत्येकाच्या जीवावर ती येतील. पण प्रत्येक सत्कर्म करणारा प्रथम यहुदी आणि मग हेल्लेनी यास गौरव, सन्मान व शांती ही मिळतील. कारण परमेश्वराजवळ पक्षपात नाही. ज्यास नियमशास्त्र नाही अशा जितक्यांनी पाप केले तितकेही नियमशास्त्र नाही तरी नाश पावतील. आणि नियमशास्त्र असता जितक्यांनी पाप केले तितक्यांचा न्याय नियमशास्त्राने होईल. नियमशास्त्र श्रवण करणारे परमेश्वराच्या दृष्टीने नीतिमान आहेत असे नाही, तर नियमशास्त्राप्रमाणे आचरण करणारे नीतिमान ठरतील. ज्यास नियमशास्त्र नाही असे विदेशी लोक जेव्हा नियमशास्त्रात आहेत ते
स्वभावतः करतात तेव्हा त्यास नियमशास्त्र नाही, तरी ते आपल्या स्वतःस नियमशास्त्रच आहे. म्हणजे ते नियमशास्त्रातील आचार आपल्या अंतःकरणात लिहिलेले दाखवितात. त्यांचे मनही त्यास साक्ष देते आणि त्यांचे एकमेकाविषयीचे विचार दोष लावणारे किंवा दोषमुक्त करणारे असतात. ज्या दिवशी परमेश्वर माझ्या सुवार्तेप्रमाणे येशू ख्रिस्ताच्या द्वारे मनुष्यांच्या गुप्त गोष्टींचा न्याय करील, त्या दिवशी निर्णय होईल. तुला यहुदी हे नाव आहे. तू नियमशास्त्राचा आश्रय धरितोस व परमेश्वराविषयी अभिमान बाळगतोस. तुला त्याची इच्छा कळते आणि नियमशास्त्राच्या श्रवणाने शिक्षण मिळाल्यामुळे जे श्रेष्ठ ते पसंत करतोस. नियमशास्त्रात मला ज्ञानाचे व सत्याचे स्वरूप मिळाले आहे, म्हणून मी आंधळ्याचा वाटाडी, जे अंधारात आहेत त्यांचा प्रकाश, अल्पबुद्धी लोकांचा शिक्षक, बाळकांचा गुरु आहे, अशी तुझी खात्री आहे. असा जो तू दुसऱ्यास शिकवतोस, तो तूच स्वतःला शिकवित नाहीस काय? जो तू चोरी करू नये अशी घोषणा करतोस, तो तूच चोरी करतोस काय? जो तू व्यभिचार करू नये असे सांगतो, तो तूच व्यभिचार करतोस काय? जो तू मूर्तीचा विटाळ मानतोस, तो तूच देवळे लुटतो काय? जो तू नियमशास्त्राचा अभिमान बाळगतोस, तो तूच नियमशास्त्राच्या उल्लंघनाने परमेश्वराचा अपमान करतोस काय? तुम्हामुळे विदेशी लोकात परमेश्वराच्या नावाची निंदा होत आहे, असा शास्त्रलेख आहे. जर तू नियमशास्त्राप्रमाणे करतोस तर सुनतेचा उपयोग आहे, परंतु नियमशास्त्राचे उल्लंघन करणारा असलास तर तुझी सुनता बेसुनता अशी झाली आहे. तर मग बेसुनती मनुष्याने नियमशास्त्राचे नियम पाळले तर त्याची बेसुनता सुनता अशी मोजण्यात येईल की नाही? शास्त्रलेख व सुनता तुझ्या बाजूला असताना जो तू नियमशास्त्राचे उल्लंघन करणारा आहेस, त्या तुझा न्याय जो जातीने बेसुनती वर्गातला असून नियमशास्त्र पाळतो तो करणार नाही काय? कारण जो बाहेरून यहुदी तो यहुदी नव्हे, आणि देहाची जी बाहेरून होते ती सुनता नव्हे, तर अंतरी जो यहुदी तो यहुदी होय, आणि आध्यात्मिकदृष्ट्या जी अंतःकरणाची व्हावयाची ती सुनता होय. शास्त्र लेखाप्रमाणे व्हावयाची ती नव्हे. अशांची प्रशंसा मनुष्यापासून नव्हे तर परमेश्वरापासून व्हावयाची. रोमकरासपत्र अध्याय 3 मराठी. रोमकरासपत्र अध्याय 3. रोमकरासपत्र अध्याय 3. आक्षेपांना उत्तरे. तर मग यहुद्यांची श्रेष्ठता ती काय, आणि सुनतेचा लाभ तो काय? सर्व बाजूंनी पुष्कळच आहे. प्रथम हे की परमेश्वर वचने त्यास सोपवलेली होती. कित्येकांनी विश्वास ठेवला नाही, तरी काय झाले? त्यांच्या विश्वासहीनतेमुळे परमेश्वराची विश्वसनीयता व्यर्थ होईल काय? असे न हो. त्यापेक्षा परमेश्वर खरा ठरो आणि प्रत्येक मनुष्य खोटा असा हो. शास्त्रलेख म्हणतो की तू आपल्या वचनात नीतिमान ठरावे आणि तुझा न्याय होत असता तुला जय मिळावा. तरी पण आपल्या अनीतीमुळे परमेश्वराचे नीतिमत्व स्थापित होते, तर यावरून काय म्हणावे? परमेश्वर जो शासन करता तो अनीतिमान आहे असे म्हणावे काय? मी मानवी व्यवहाराप्रमाणे बोलतो. असे न हो. असे झाले तर परमेश्वर जगाचा न्याय कसा करील? तसेच माझ्या असत्याने परमेश्वराचे सत्य त्याच्या गौरवाला अतिसंवर्धक झाले, तर मग माझा न्याय पापी मनुष्यांचा होतो तसा का व्हावा? बरे होण्यासाठी आपण वाईट करूया असे का म्हणू नये? आम्ही असेच म्हणतो. असा किती एक लोक आम्हावर आळ घालतात. अशांना दंडाज्ञा व्हावी हेच यथा न्याय आहे. मनुष्यप्राणी पातकी आहे, नीतिमान कोणी नाही. मनुष्यप्राणी पातकी आहे, नीतिमान कोणी नाही. तर मग कसे?
आपण श्रेष्ठ आहो काय? मुळीच नाही. कारण यहुदी व हेलेनी ही उभयता पापवश आहेत, असा आरोप आम्ही सर्वावर अगोदरच ठेवला आहे. शास्त्रलेख म्हणतो, नीतिमान कोणी नाही, एक देखील नाही. जाणता कोणी नाही, परमेश्वराचा शोध करणारा कोणी नाही. सर्व बहकले आहेत, ते एकंदर निरुपयोगी झाले आहेत. सत्कर्म करणारा असा कोणी नाही, एकही नाही. त्यांचा घसा केवळ उघडे थडे आहे. त्यांनी आपल्या जिभांनी कपट केले आहे. त्यांच्या ओठांच्या आत जोगी सर्पाचे विष आहे. त्यांचे तोंड शापाने व कडूपणाने भरले आहे. त्यांचे पाय रक्तपात करण्यास उतावळे आहेत. त्यांच्या मार्गात विध्वंस व विपत्ती आहेत. शांतीचा मार्ग त्यांनी समजून घेतला नाही. त्यांच्या डोळ्यापुढे परमेश्वराचे भय नाही. आपल्याला ठाऊक आहे की नियमशास्त्र जे काही सांगतं ते शास्त्राधीन असलेल्या लोकांस सांगतं, यासाठी की प्रत्येक तोंड बंद व्हावे व अवघे जग परमेश्वर दंडास प्राप्त व्हावे. त्याचसमोर कोणीही मनुष्य नियमशास्त्रातील कर्मांनी नीतिमान ठरणार नाही, कारण नियमशास्त्राच्या द्वारे पापाचा बोध होतो. ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे नीतिमत्व प्राप्ती. ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे नीतिमत्व प्राप्ती. आता नियमशास्त्रविरहित असे जे परमेश्वराचे नीतिमत्व ते प्रगट झाले आहे, त्यास नियमशास्त्राची व संदेष्टाची साक्ष आहे. हे परमेश्वराचे नीतिमत्व येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे सर्व विश्वास ठेवणाऱ्यासाठी आहे. त्यात भेद नाही, कारण सर्वांनी पाप केला आहे आणि परमेश्वराच्या गौरवाला ते अंतरले आहेत. ते ख्रिस्त येशूने खंडणी भरून प्राप्त केलेल्या तारणाच्या द्वारे परमेश्वराच्या कृपेने मोबदल्या वाचून नीतिमान ठरतात. त्याच्या रक्ताने विश्वासाच्या द्वारे प्रायश्चित्त होण्यास परमेश्वराने त्याला पुढे पाठविले, यासाठी की पूर्वी झालेल्या पापांची परमेश्वराच्या सहनशीलतेने उपेक्षा झाल्यामुळे त्याने आपले नीतिमत्व व्यक्त करावे. आपले नीतिमत्व सांप्रतकाळी असे दाखवावे की आपण नीतिमान असावे आणि येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्याला नीतिमान ठरविणारे असावे. तर मग फुशारकी मारणे कोठे? ती बाहेरच्या बाहेर राहून गेली. कोणत्या प्रकारच्या नियमाने? कर्माच्या काय? नाही, तर विश्वासाच्या नियमाने. यावरून मनुष्य नियमशास्त्रातील कर्म वाचून विश्वासाने नीतिमान ठरतो असे आपण मानतो. परमेश्वर केवळ यहुद्यांचाच आहे काय? विदेशी लोकांचाही नव्हे काय? हो, आहे. जर परमेश्वर एकच आहे आणि तो सुनता झालेल्या लोकास विश्वासाने व सुनता न झालेल्या लोकास विश्वासाच्या द्वारे नीतिमान ठरविल, तर तो विदेशी लोकांचाही आहे. आपण विश्वासाने नियमशास्त्राला निरर्थक करतो काय? असे अगदी नाही. उलट आपण नियमशास्त्राची स्थापना करतो. रोमकरास पत्र अध्याय 4 मराठी. रोमकरास पत्र अध्याय 4. रोमकरास पत्र अध्याय 4. अब्राहामाचे उदाहरण. अब्राहामाचे उदाहरण. तर मग आपला पूर्वज अब्राहाम याने देह स्वभावाने काय मिळवले म्हणून म्हणावे? अब्राहाम कर्मांनी नीतिमान ठरला असता तर त्याला अभिमान बाळगण्यास कारण असते, तरी परमेश्वरासमोर नसते. शास्त्र काय सांगते? अब्राहामाने परमेश्वरावर विश्वास ठेवला आणि हे त्याला नीतिमत्व असे मोजण्यात आले. आता मजुराची मजुरी ऋण अशी गणली जाते, मेहरबानी अशी नाही. पण कर्म न करता अधर्म्याला नीतिमान ठरविणाऱ्यावर विश्वास ठेवणाऱ्याचा विश्वास नीतिमत्व असा मोजण्यात येतो. ह्याप्रमाणे ज्या मनुष्याकडे परमेश्वर कर्मा वाचून नीतिमत्व मोजतो त्याचा धन्यवाद दावीदही करतो. तो असा, ज्यांच्या अपराधांची क्षमा झाली आहे व ज्यांच्या पापांवर पांघरुण घातले आहे ते धन्य. ज्या मनुष्याच्या हिशेबी प्रभू पापाचा दोष लावत नाही
तो धन्य. हे आशीर्वचन सुनता झालेल्या लोकास किंवा सुनता न झालेल्या लोकासही आहे. विश्वास हा अब्राहमाकडे नीतिमत्व असा गणला होता असे आपण म्हणतो. तो कसा गणला गेला? तो सुनता झालेले असताना किंवा सुनता न झालेले असताना. सुनता झालेले असताना नव्हे, तर सुनता न झालेले असताना. आणि सुनता न झालेले असताना त्याच्या असलेल्या विश्वासावरून जे नीतिमत्व, त्याचा शिक्का अशी सुनता ही खूण त्याला मिळाली, यासाठी की जे सुनता न झालेले लोक असता विश्वास ठेवतात त्या सर्वांचा त्याने बाप व्हावे, पिता व्हावे. म्हणजे त्यांच्याकडेही नीतिमत्व मोजले जावे. त्याने सुनता झालेल्या लोकांचा बाप व्हावे. पण ज्यांची सुनता झालेली आहे त्यांचाच केवळ नव्हे, तर आपला बाप अब्राहम बेसुनता असता त्याचा जो विश्वास होता त्याला अनुसरून चालणाऱ्यांचाही व्हावे. कारण तू जगाचा वारीस होशील हे वचन अब्राहमाला व त्याच्या संततीला नियमशास्त्राच्या द्वारे नव्हते, तर विश्वासावरून जे नीतिमत्व त्याच्याद्वारे होते. नियमशास्त्रावलंबित जर वारीस होतात तर विश्वास निरर्थक झाला आहे आणि परमेश्वर वचनही व्यर्थ झाले आहे. नियमशास्त्र क्रोधाला कारण होते, कारण की जेथे नियमशास्त्र नाही तेथे उल्लंघनही नाही. या कारणास्तव ते कृपेचे असावे म्हणून विश्वासाने झाले, यासाठी की ते वचन अवघ्या संततीला म्हणजे नियमशास्त्रावलंबी इस्मालाही केवळ नाही, तर जो अब्राहम आपल्या सर्वांचा बाप त्याच्या विश्वासाच्या अवलंबी इस्मालाही निश्चित व्हावे. याविषयी असा शास्त्रलेख आहे, मी तुला पुष्कळ राष्ट्रांचा बाप केले आहे. ज्या परमेश्वरावर त्याने विश्वास ठेवला तो परमेश्वर मेलेल्यास जिवंत करतो व जे नाही त्यास ते असल्यासारखी आज्ञा करतो. त्याच्या दृष्टीने तो असा आहे. संभव नसतानाही आशेने विश्वास धरला, यासाठी की तशी तुझी संतती होईल, असे जे वचन त्याप्रमाणे त्याने बहुत राष्ट्रांचा बाप व्हावे. आपले निर्जीव झालेले शरीर तो सुमारे 100 वर्षाचा होता व सारा हिच्या गर्भाशयाचे निर्जीवपण ही त्याच्या लक्षात होती. तथापि विश्वासाला दुर्बळता येऊ न देता त्याने परमेश्वर वचनाकडे पाहून अविश्वासामुळे आपली डळमळ होऊ दिली नाही, तर विश्वासाने प्रबळ होऊन त्याने परमेश्वराचे गौरव केले. आपण दिलेले वचन पूर्ण करावयासही तो समर्थ आहे असा त्याचा पूर्ण निश्चय होता. म्हणून ते त्याचकडे मोजण्यात आले. हे केवळ त्यासाठी लिहिले असे नाही, तर ज्या आपल्या प्रभू येशूला आपल्या अपराधामुळे धरून देण्यात आले व आपण नीतिमान ठरावे म्हणून ज्याला पुन्हा उठविण्यात आले, त्याला मेलेल्यातून ज्याने उठविले त्याचवर विश्वास ठेवणाऱ्या ज्या आपणाकडे ते मोजले जाईल त्यासाठीही लिहिले आहे. रोमकरासपत्र अध्याय 5 मराठी. रोमकरासपत्र अध्याय 5. रोमकरासपत्र अध्याय 5. विश्वासाचे परिणाम. विश्वासाचे परिणाम. यास्तव आपण विश्वासाने नीतिमान ठरविलेले आहो, म्हणून आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपणास परमेश्वरासमोर असलेल्या शांतीचा लाभ घडो. ज्या कृपेत आपण आहोत तिच्यात त्याच्याद्वारे आपला प्रवेशही विश्वासाने झाला आहे आणि आपण परमेश्वराच्या गौरवाच्या आशेमुळे जयोत्सव करू. असे केवळ नाही, तर संकटातही जयोत्सव करू. कारण आपल्याला ठाऊक आहे की संकटाचा परिणाम धीर हा होतो. धीराचा परिणाम कसाला लागणे, कसाला लागण्याचा परिणाम आशा. आशा मनोभंग करत नाही, कारण आपल्याला दिलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या अंतःकरणात देवाच्या प्रीतीचा वर्षाव झाला आहे. ख्रिस्ताच्या मृत्यूत परमेश्वराचे प्रेम प्रगट होते. ख्रिस्ताच्या मृत्यूत परमेश्वराचे प्रेम
प्रगट होते. आपण दुर्बळ होतो तेव्हा ख्रिस्त सुसमयी पापी लोकांसाठी मरण पावला. नीतिमान मनुष्यासाठी कोणी मरणारा विरळ. चांगल्या मनुष्यासाठी मरण्यास कदाचित कोणी धाडस करेल. परंतु परमेश्वर आपल्यावरच्या स्वप्रेमाचे प्रमाण हे देतो की आपण पापी असता ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला. तर आपण जे आता त्याच्या रक्ताने नीतिमान ठरलो आहोत ते आपण विशेष करून त्याच्याद्वारे परमेश्वराच्या क्रोधापासून तरले जाऊ. आपण शत्रू असता परमेश्वराबरोबर त्याच्या पुत्राच्या मृत्यूद्वारे आपला समेट झाला. तर आता समेट झाला असता त्याच्या जीवनाने विशेष करून आपण तरले जाऊ. इतकेच केवळ नाही तर ज्याच्याद्वारे समेट ही देणगी आपल्यास आता मिळाली त्या आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपण परमेश्वराच्या ठायी जयोत्सव करू. आदामाच्याद्वारे मृत्यू, ख्रिस्ताच्याद्वारे जीवन प्राप्ती. आदामाच्याद्वारे मृत्यू, ख्रिस्ताच्याद्वारे जीवन प्राप्ती. ह्या प्रकारे एका मनुष्याच्या द्वारे पाप जगात आले आणि पापाच्या द्वारे मरण आले आणि सर्वांनी पाप केल्यावरून सर्व मनुष्यात मरण पसरले. पाप नियमशास्त्रापूर्वी जगात होतेच, पण नियमशास्त्र नसले म्हणजे पाप मोजण्यात येत नाही. तथापि आदामापासून मोशापर्यंत ज्यांनी आदामाच्या उल्लंघनाच्या प्रकाराप्रमाणे पाप केले नाही त्याचवरही मरणाने राज्य केले. तो तर जो येणार होता त्याची प्रतिमा होता. तरी पण जशी अपराधाची गोष्ट तशी कृपादानाची नाही. कारण ह्या एकाच्या अपराधाने बहुत माणसे मरण पावली. तर परमेश्वराची कृपा आणि तो एक पुरुष येशू ख्रिस्त याच्या कृपेचे दानही बहुत जणांसाठी विशेष करून विपुल झाली. पाप केलेल्या एका इस्माच्या द्वारे जसे झाले तसे दानाचे होत नाही. कारण ज्या न्यायाचा परिणाम दंडाज्ञा तो एकावरून झाला, पण ज्या कृपादानाचा परिणाम नीतिमान ठरविले जाणे असा आहे ते बहुत अपराधावरून झाले. त्या एकाच्या अपराधाने त्या एकाच्याद्वारे मरणाचे राज्य चालू झाले. तर ज्यास कृपा व नीतिमत्वाचे दान यांची विपुलता मिळते ते विशेष करून त्या एका येशू ख्रिस्ताच्या द्वारे जीवनात राज्य करतील. तर मग जसा एका अपराधाने सर्व मनुष्यावर दंडाज्ञेचा परिणाम झाला, तसा नीतिमान ठरविले जाण्याच्या एका ठरावाने सर्व मनुष्यांवर जीवनदायी नीतिमत्व मिळणे हा परिणाम झाला. जसे त्या एका मनुष्याच्या आज्ञाभंगाने बहुत जन पापी ठरले, तसे ह्या एकाच्या आज्ञा पालनाने बहुत जन नीतिमान ठरतील. शिवाय नियमशास्त्राचा प्रवेश झाला तो अपराध वाढवण्यास कारणीभूत. शिवाय नियमशास्त्राचा प्रवेश झाला तो अपराध वाढण्यास साधनीभूत झाला. तरी जिथे पाप वाढले तेथे कृपा फारच विपुल झाली. यासाठी की जसे पापाने मरणाच्या योगाने राज्य केले तसे कृपेने नीतिमत्वाच्या योगे सर्वकालच्या जीवनासाठी येशू ख्रिस्त आपला प्रभू याच्याद्वारे राज्य करावे. पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम रोमकरास पत्र अध्याय 6 मराठी. रोमकरास पत्र अध्याय 6. रोमकरास पत्र अध्याय 6. ख्रिस्ताशी संयुक्त असणे व पाप करीत राहणे ही परस्पर विरोधी आहेत. ख्रिस्ताशी संयुक्त असणे व पाप करीत राहणे ही परस्पर विरोधी आहेत. तर आता काय म्हणावे? कृपा वाढावी म्हणून आपण पापात राहावे काय? असे न हो. जे आपण पापाला मेलो त्या आपण यापुढे त्यात राहावे हे कसे? आपण जितक्यांनी ख्रिस्त येशूमध्ये बाप्तिस्मा घेतला तितक्यांनी त्याच्या मरणात बाप्तिस्मा घेतला.
याविषयी तुम्ही अजाण आहात काय? तर मग आपण त्या मरणातील बाप्तिस्म्याने त्याचबरोबर पुरले गेलो, यासाठी की ज्याप्रमाणे ख्रिस्त पित्याच्या गौरवाने मेलेल्यातून उठविला गेला, त्याप्रमाणेच आपणही जीवनाच्या नाविन्यात वागणूक करावी. जर आपण त्याच्या मरणाच्या प्रतिरूपाने त्याच्याबरोबर संयुक्त झालो आहोत, तर त्याच्या उठण्याच्याही प्रतिरूपाने त्याच्याबरोबर संयुक्त होऊ. आपल्याला असे समजते की आपले जुने मनुष्यपण त्याचबरोबर वधस्तंभावर खिळले गेले, असे की हे पापमय शरीर नष्ट होऊन आपण पुढे पापाचे दास्य करू नये. कारण जो कोणी मेला तो पापाच्या दोषातून मुक्त झाला आहे. आपण ख्रिस्ताबरोबर मेलो, तर त्याचबरोबर जिवंत होऊनही राहू असा आपला विश्वास आहे. आपणास ठाऊक आहे की मेलेल्यातून उठविलेला ख्रिस्त पुढे मरत नाही, त्याचवर पुढे मरणाची सत्ता नाही. कारण तो मेला, तो पापाला एकदाच मेला, तो जगला, तो परमेश्वराला जगतो. तसे तुम्हीही स्वतःस पापाला मेलेले आणि ख्रिस्त येशूमध्ये परमेश्वराला जिवंत झालेले असे माना. यास्तव तुम्ही आपल्या शरीर वासनाच्या अधीन न व्हावे, म्हणून आपल्या मर्त्य शरीरात पापसत्ता चालू देऊ नका. आणि तुम्ही आपले अवयव अनितीची शस्त्रे होण्याकरता पापाला समर्पण करू नका. तर आपण मेलेल्यातून जिवंत झालेले असे स्वतःस परमेश्वराला समर्पण करा आणि आपले अवयव नीतीची शस्त्रे होण्याकरिता परमेश्वराला समर्पण करा. पापाची सत्ता तुम्हावर चालणार नाही, कारण तुम्ही नियमशास्त्राधीन नाही तर कृपाधीन आहात. गुलामगिरीवरून घेतलेला धडा. गुलामगिरीवरून घेतलेला धडा. तर मग काय? आपण नीतिशास्त्राधीन नसून कृपाधीन आहो म्हणून पाप करावे काय? असे न हो. आज्ञा पालनाकरता ज्याला तुम्ही स्वतःस दास असे समर्पण करता, ज्याची आज्ञा तुम्ही मानता, त्याचे दास तुम्ही आहात. ज्याचा परिणाम मरण असे पापाचे दास किंवा ज्यांचा परिणाम नीतिमत्व असे आज्ञापालनाचे दास तुम्ही आहात. हे तुम्हास ठाऊक नाही काय? तुम्ही पापाचे दास होता, तरी ज्या शिकवणीच्या पदरी तुम्हास बांधले तिच्याप्रमाणे तुम्ही मनापासून वागणूक केली आणि पापापासून मुक्त होऊन तुम्ही नीतिमत्वाचे दास झाला. म्हणून परमेश्वराची स्तुती असो. तुमच्या देह स्वभावाच्या दुर्बलतेमुळे मनुष्य व्यवहाराप्रमाणे मी बोलतो. जसे तुम्ही आपले अवयव अधर्म करण्याकरता अमंगळपण व अधर्म यास दास असे समर्पण केले होते, तसे आता आपले अवयव पवित्रीकरणाकरता नीतिमत्वाला समर्पण करा. तुम्ही पापाचे दास होता, तेव्हा नीतिमत्वासंबंधाने अलग होता. तर ज्या गोष्टीची तुम्हास आता लाज वाटते, त्यापासून तुम्हास त्यावेळेस काय फळ प्राप्त झाले? त्याचा शेवट तर मरण आहे. परंतु आता तुम्ही पापापासून मुक्त होऊन परमेश्वराचे दास झाल्यामुळे तुम्हास पवित्रीकरणाची फलप्राप्ती झाली आहे आणि सर्वकालचे जीवन हे उद्दिष्ट मिळाले आहे. पापाचे वेतन मरण आहे, पण परमेश्वराचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सर्वकालचे जीवन आहे. पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम रोमकरास पत्र अध्याय 7 मराठी. रोमकरास पत्र अध्याय 7. रोमकरास पत्र अध्याय 7. विवाहावरून घेतलेला धडा. विवाहावरून घेतलेला धडा. बंधुजन हो, नियमशास्त्राची माहिती असलेल्या लोकांबरोबर मी बोलत आहे. मनुष्य जिवंत आहे तोपर्यंत नियमशास्त्राची सत्ता त्याचवर चालते. याविषयी तुम्ही अज्ञ आहात काय? नवरा जिवंत आहे तोपर्यंत सधवा स्त्री नियमशास्त्राप्रमाणे त्याला बांधलेली आहे. नवरा मृत्यू पावल्यावर तिची पती नियमापासून सुटका होते. म्हणून नवरा जिवंत असता ती दुसऱ्या पुरुषाची झाली तर तिला व्यभिचारिणी म्हणतात. पण नवरा
गत झाल्यावर त्या नियमापासून ती मुक्त होते. नंतर ती दुसऱ्या पुरुषाची झाली असतानाही व्यभिचारिणी होत नाही. त्याप्रमाणे बंधुजनहो, तुम्हीही ख्रिस्त शरीराच्या द्वारे नियमशास्त्राला मेलेले आहात, यासाठी की तुम्ही दुसऱ्याचे म्हणजे मेलेल्यातून जो उठविला गेला त्याचे व्हावे आणि आपण परमेश्वराला फलदायी असे व्हावे. आपण देह स्वभावास अधीन होतो तेव्हा नियमशास्त्राच्या द्वारे उत्पन्न होणाऱ्या पापवासना आपल्या अवयवात मरणाला फळ देण्यासाठी प्रवृत्त होत्या. आता ज्याने आपण बद्ध होतो त्याला मरून आपण नियमशास्त्रापासून मुक्त झालो आहोत. म्हणून जुन्या रीतीने म्हणजे शास्त्रलेखाला धरून नव्हे, तर नव्या रीतीने अर्थात आध्यात्मिक दृष्ट्या दास्य करतो. नियमशास्त्र व पाप, नियमशास्त्र व पाप. तर मग काय म्हणावे? नियमशास्त्र पाप आहे काय? असे अगदी नाही. तरी पापाची ओळख नियमशास्त्र वाचून कशानेही मला झाली नसती. लोभ धरू नको असे नियमशास्त्रात सांगितले नसते, तर लोभाचे ज्ञान मला झाले नसते. ह्या आज्ञेच्या योगे पापाने संधी साधून माझ्यात सर्व प्रकारचा लोभ उत्पन्न केला. कारण नियमशास्त्र वाचून पाप निर्जीव आहे. मी नियमशास्त्राविरहित होतो तेव्हा जिवंत होतो, पण आज्ञा देण्यात आल्यावर पाप सजीव झाले आणि मी मृत्यू पावलो. याप्रमाणे ज्या आज्ञेचा परिणाम जीवन, तिचाच परिणाम मरण आहे, असे माझ्या अनुभवास आले आहे. कारण पापाने संधी साधून आज्ञेच्या योगे फसविले व तिच्या योगे मला जीवे मारिले. तरी पण नियमशास्त्र पवित्र आहे आणि आज्ञा पवित्र, यथान्याय व उत्तम आहे. तर मग जे उत्तम ते मला मरण असे झाले काय? असे अगदी नाही. पाप ते पाप असे दिसावे म्हणून जे उत्तम त्याच्या योगे ते मला मरणास कारण झाले, यासाठी की आज्ञेच्या योगे पाप पराकाष्ठेचे पापिष्ट व्हावे. मनुष्य प्राण्याच्या दैहिक व आत्मिक भावनांचा लढा. मनुष्य प्राण्याच्या दैहिक व आत्मिक भावनांचा लढा. मनुष्य प्राण्याच्या दैहिक व आत्मिक भावनांचा लढा. आपणाला ठाऊक आहे की नियमशास्त्र आध्यात्मिक रूपाचे आहे आणि मी तर दैहिक पापाला विकलेला असा आहे. कारण जे कर्म मी करतो त्याचे मला ज्ञान नाही. म्हणजे जे माझ्या मनात असतं ते मी करतो असे नाही, तर जे मला द्वेष्य वाटते ते करतो. जे माझ्या मनात नसते ते जर करतो तर नियमशास्त्र उत्तम आहे अशी मी संमती देतो. ह्यावरून ते कर्म मी करतो असे नव्हे, तर माझ्या ठायी वसणारे पाप करते. कारण मला ठाऊक आहे की माझ्या ठायी म्हणजे माझ्या देहस्वभावात काहीही चांगले वसत नाही. इच्छा करणे हे मला होते, पण साधुकर्म करणे होत नाही. जे चांगले करावेसे असे मला वाटते ते मी करीत नाही, तर करावेसे वाटत नाही असे जे वाईट ते मी करतो. जे करावेसे वाटत नाही ते जर मी करतो तर ते कर्म मी करतो असे नव्हे, तर माझ्या ठायी वसणारे पाप करते. जो मी साधुकर्म करू पाहणारा त्या मला हा नियम आढळतो की वाईट ते पुढे येते. माझे अंतस्थ जे आहे ते परमेश्वराच्या नियमशास्त्रामुळे हर्ष करते. तरी माझ्या अवयवात मला एक निराळाच नियम दिसतो. तो माझ्या मनातल्या नियमांबरोबर लढून मला कैद करतो आणि माझ्या अवयवातील पापाच्या नियमांच्या स्वाधीन करतो. किती मी कष्टी मनुष्य! मला या मरणाच्या देहापासून कोण सोडवेल? आपला प्रभू येशू ख्रिस्त. याच्याद्वारे मी परमेश्वराचे उपकार स्मरण करतो. ह्याप्रमाणे मी स्वतः मनाने परमेश्वराच्या नियमांचे दास्य करतो आणि देहाने पापाच्या नियमांचे दास्य करतो.
पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम रोमकारास पत्र अध्याय 8 मराठी. रोमकारास पत्र अध्याय 8. रोमकारास पत्र अध्याय 8. पवित्र आत्म्याप्रमाणे चालणे. पवित्र आत्म्याप्रमाणे चालणे. यावरून जे ख्रिस्त येशूमध्ये आहेत त्यास आता दंडाज्ञा नाही. जो जीवनी आत्म्याचा नियम आहे त्याने मला ख्रिस्त येशूमध्ये पाप व मरण यांच्या नियमापासून स्वतंत्र केले. नियमशास्त्र देह स्वभावामुळे दुर्बळ असल्याकारणाने जे त्याला असाध्य ते साधण्याकरिता परमेश्वराने आपल्या पुत्राला पापी देहासारख्या देहाने व पापाकरिता पाठविले आणि देहात दंडाज्ञा करून पापाचा मोड केला. यासाठी की जे आपण देह स्वभावाप्रमाणे नव्हे तर आत्म्याप्रमाणे चालतो त्या आपणामध्ये नियमशास्त्राविहित आचरण परिपूर्ण व्हावे. जे देह स्वभावाचे आहे ते दैहिक गोष्टीकडे चित्त लावतात आणि जे आध्यात्मिक मार्गानुसारी आहेत ते आत्मिक गोष्टीकडे चित्त लावतात. देहाचे चिंतन हे मरण आहे, आत्म्याचे चिंतन हे जीवन व शांती आहे. कारण देहाचे चिंतन हे परमेश्वराबरोबर वैर आहे. ते परमेश्वराच्या नियमशास्त्राच्या अधीन नाही आणि त्याच्याने तसे होवत नाही. जे देहाधीन आहेत त्यांच्याने परमेश्वराला संतुष्ट करवत नाही. परंतु जर परमेश्वराचा आत्मा तुम्हामध्ये वास करतो तर तुम्ही देहाच्या अधीन नाही, आत्म्याच्या अधीन आहात. जर कोणाला ख्रिस्ताचा आत्मा नाही तर तो त्याचा नाही. जर ख्रिस्त तुम्हामध्ये आहे तर पापामुळे जरी शरीर मेलेले आहे तरी नीतिमत्वामुळे आत्मा जीवनमय आहे. ज्याने येशूला मेलेल्यातून उठविले त्याचा आत्मा जर तुम्हामध्ये वास करतो तर ज्याने ख्रिस्ताला मेलेल्यातून उठविले तो तुम्हामध्ये वास करणाऱ्या आपल्या आत्म्याने तुमची मर्त्य शरीरे जिवंत करील. बंधुजनो, आपण ऋणी आहोत तरी देह स्वभावाप्रमाणे वर्तावयाला देह स्वभावाचे ऋणी नाही. जर तुम्ही देह स्वभावाप्रमाणे वर्तता तर तुम्ही मराल. परंतु जर तुम्ही आत्म्याने शरीराची कर्मे मारून टाकता तर जिवंत राहाल. परमेश्वराचे पुत्र. परमेश्वराचे पुत्र. जितक्यांना परमेश्वराचा आत्मा चालवितो ते परमेश्वर पुत्र आहेत. कारण पुन्हा भीती बाळगावी असा दासपणाचा आत्मा तुम्हास मिळाला नाही, तर ज्याच्या योगी आपण अब्बा बापा अशी हाक मारतो असा दत्तकपणाचा आत्मा मिळाला आहे. तो आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की आपण परमेश्वराची लेकरं आहोत आणि जर लेकरं तर अर्थात वारिसी आहोत, म्हणजे परमेश्वराचे वारिस, ख्रिस्ताबरोबर एकत्रातील वारिस असे आहोत. आपण त्याच्याबरोबर वैभव भोगावे म्हणून त्याच्यासह दुःख भोगितो, तर आपण तसे वारिस आहोत. प्रकट होणारे वैभव. प्रकट होणारे वैभव. तर मग आपल्यासाठी जे गौरव प्रकट होणार आहे त्याच्यापुढे सांप्रत काळाची दुःखे काहीच नाहीत असे मी मानतो. सृष्टी ही अत्यंत उत्कंठेने परमेश्वराच्या पुत्राच्या प्रकट होण्याची अपेक्षा करते. सृष्टी व्यर्थतेच्या स्वाधीन झाली ती आपखुशीने नव्हे, तर ज्याने ती अशी स्वाधीन केली त्यामुळे. सृष्टी स्वतः नश्वरतेच्या दास्यातून मुक्त होऊन तिला परमेश्वराच्या लेकरांची गौरवयुक्त मुक्तता मिळेल ह्या आशेने असे झाले. आपल्याला ठाऊक आहे की संबंध सृष्टी आजपर्यंत कण्हत व वेदना भोगत आहे. इतकेच केवळ नव्हे तर ज्या आपल्याला आत्म्याचे प्रथम फळ मिळाले आहे ते आपणही स्वतः दत्तकपणाची म्हणजे आपल्या शरीराच्या मुक्ततेची वाट पाहत असता आपल्या ठाई कणतो. आपण आशा धरल्याने तरलो. आशा तर प्राप्त झालेल्याची नसते, जे प्राप्त झाले त्याची आशा कोण करील? पण
जे प्राप्त झाले नाही त्याची आशा जर आपण धरतो तर धीराने त्याची वाट पाहतो. तसेच आत्माही आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार लावतो. प्रार्थना करावी तशी करावयास आपल्याला समजत नाही, पण आत्मा स्वतः अनिर्वाच्य उच्छ्वासांनी आपल्यासाठी विनंती करतो आणि अंतर्यामे पारखणाऱ्याला त्या आत्म्याचा मनोभाव काय आहे हे ठाऊक आहे, कारण हा आत्मा पवित्र जनांसाठी परमेश्वराच्या मर्जीप्रमाणे विनंती करतो. आपल्याला ठाऊक आहे की परमेश्वरावर प्रीती करणाऱ्यास म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलाविलेल्यास सर्व काही त्याच्या कल्याणार्थ सहकारी असे होते. कारण ज्यांच्याविषयी त्याला पूर्वज्ञान होते त्यांनी आपल्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे बनावे म्हणून त्याने त्यांना आगाऊच नेमून टाकले. ह्यात हेतू हा की बंधुवर्गात त्याने ज्येष्ठ असे व्हावे. ज्यास त्याने आगाऊ नेमून टाकले त्यास त्याने पाचारण केले, ज्यास पाचारण केले त्यास त्याने नीतिमान ठरविले, आणि ज्यास नीतिमान ठरविले त्यांचे त्याने गौरव केले. परमेश्वराचे प्रेम, परमेश्वराचे प्रेम. तर या गोष्टीवरून आपण काय म्हणावे? परमेश्वर आपणास अनुकूळ असल्यावर आपणाला प्रतिकूळ कोण असणार? ज्याने आपल्या पुत्रास राखून न ठेवता आपणा सर्वांकरिता त्याला दिले, तो त्याचसहित आपल्याला सर्व काही कसे देणार नाही? परमेश्वराच्या निवडलेल्या लोकांवर दोषारोप कोण ठेवील? नीतिमान ठरविणारा परमेश्वर ठेवील काय? दंडाज्ञा करणारा कोण? जो मेला इतकेच नाही तर मेलेल्यातून उठविला गेला, जो परमेश्वराच्या उजवीकडे आणि आपल्यासाठी विनंती करतो, असा जो ख्रिस्त येशू तो करील काय? ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण विभक्त करील? क्लेश, आपत्ती, छळणूक, उपासमार, नग्नता, संकट किंवा तरवार ही वेगळे करतील काय? असा शास्त्रलेख आहे, तुझ्यामुळे आमचा वध सतत होत आहे. कापावयाच्या मेंढरासारखे आम्हास गणिले आहे. नाही, नाही, ज्याने आपणावर प्रीती केली त्याच्या योगे या सर्व गोष्टीत आपण विशेष विजयी आहोत. माझी खात्री आहे की मरण, जीवन, स्वर्गदूत, अधिपती, वर्तमान अगर भविष्य अशा गोष्टी, बले, आकाश, पाताळ किंवा कोणतीही दुसरी सृष्टी वस्तू, ख्रिस्त येशू आपला प्रभू याच्यामध्ये जी परमेश्वराची आपल्यावरील प्रीती आहे तिच्यापासून आपल्याला वेगळे करावयास समर्थ होणार नाही. पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम रोमकरास पत्र अध्याय 9 मराठी. इस्रायल लोकांचा अविश्वास पाहून पौलाला कळवळा येतो. इस्रायल लोकांचा अविश्वास पाहून पौलाला कळवळा येतो. मी ख्रिस्तामध्ये सत्य बोलतो, असत्य बोलत नाही. माझे मन ही पवित्र आत्म्यामध्ये मजबरोबर साक्ष देते की माझ्या अंतकरणात मोठा खेद व अखंड वेदना आहेत. कारण माझे बंधुजन म्हणजे देहसंबंधाने माझे गोत्रज ह्यांच्यासाठी मी स्वतः ख्रिस्तापासून शापभ्रष्ट व्हावे अशी इच्छा करावीशी वाटली. ते इस्रायली आहेत. त्यास दत्तकपणा, परमेश्वरीय तेज, करारमदार, शास्त्रदान, उपासना व वचने ही आहेत. महान पूर्वजही त्यांचे आहेत व त्याचपासून देह संबंधाने ख्रिस्त आहे. तो सर्वावर आहे. युगानयुग धन्यवादित परमेश्वर. आमेन. परमेश्वराने दिलेली वचने व्यर्थ झालेली नाहीत. परमेश्वराने दिलेली वचने व्यर्थ झालेली नाहीत. परमेश्वराचे वचन व्यर्थ झाले असे नाही, कारण इस्रायलाची संतती सर्व इस्रायल नाहीत आणि ते अब्राहामाचे संतान आहेत म्हणून ते सर्व त्यांची मुलेबाळे आहेत असे नाही. तर
इसहाकाच्या वंशाला तुझे संतान म्हणतील, म्हणजे देहद्वारे झालेली मुलेबाळे परमेश्वराची मुलेबाळे आहेत असे नाही, तर वचनांची मुलेबाळेच संतान अशी मोजण्यात येतात. कारण पुढे याच दिवसात मी येईन तेव्हा सारेला पुत्र होईल. हे वाक्य वचनरूप आहे. इतकेच नव्हे तर रिबकाही एकापासून म्हणजे आपला पूर्वज इसहाक याचपासून गरोदर राहिल्यावर मुले अजून जन्मली नव्हती व त्यांनी काही बरे वाईट केले नव्हते, तेव्हा परमेश्वराचा जो संकल्प निवडणुकीने असतो तो कर्मामुळे नव्हे तर पाचारण करण्याच्या इच्छेने कायम राहावा, म्हणून तिला सांगण्यात आले की वडील धाकट्याची सेवा करील. तसेच मी याकोबावर प्रीती केली आणि एसावाचा द्वेष केला, असाही शास्त्रलेख आहे. परमेश्वर अन्यायी नाही. परमेश्वर अन्यायी नाही. तर आपण काय म्हणावे? परमेश्वराच्या ठाई अन्याय आहे काय? असे अगदी नाही. तो मोशाला म्हणतो, मी ज्याच्यावर दया करीन त्याच्यावर करीन आणि ज्याच्यावर करुणा करीन त्याच्यावर करीन. हे तर इच्छा बाळगणाऱ्याकडे नाही व धावणाऱ्याकडेही नाही, तर दया करणारा परमेश्वर याचकडे आहे. शास्त्रलेख फारोला असे सांगतो, याचकरिता की मी तुला पुढे केले आहे की तुझ्यावर मी आपला पराक्रम दाखवावा आणि माझे नाव सर्व पृथ्वीवर प्रख्यात व्हावे. यावरून तो पाहिजे त्याच्यावर दया करतो आणि पाहिजे त्याला कठीण करतो. परमेश्वर सर्वाधिपती आहे. परमेश्वर सर्वाधिपती आहे. ह्यावरून तू मला म्हणशील, तर मग तो का दोष लावतो? त्याच्या संकल्पाला कोण आड येतो? हे मानवा, जो तू परमेश्वराला उलटून बोलतोस तो तू कोण आहेस? घडलेली वस्तू घडणाऱ्याला तू मला असे का केले असे म्हणेल काय? एकाच गोळ्याचे एक पात्र उत्तम कामासाठी व एक हलक्या कामासाठी करावे असा कुंभाराला मातीवर अधिकार नाही काय? आपला क्रोध दर्शवावा व आपले सामर्थ्य व्यक्त करावे असे परमेश्वराच्या मनात असल्यामुळे नाशासाठी सिद्ध झालेल्या क्रोधाच्या पात्राचे मोठ्या धीराने त्याने जर सहन केले, यासाठी की ज्या आपल्या यहुद्यांतून केवळ नव्हे तर विदेशी लोकांतूनही पाचारण झालेले त्याचविषयी म्हणजे त्याने पूर्वी गौरव करण्यासाठी सिद्ध केलेल्या दयेच्या पात्राविषयी आपल्या गौरवाची विपुलता कळवावी असे करेल तर काय? तो होशेयाच्या पुस्तकात हेही म्हणतो, जे माझे लोक नव्हते त्यास मी आपले लोक म्हणेन आणि जी प्रिय नाही तिला प्रिय म्हणेन. आणि असे होईल की तुम्ही माझे लोक नाही असे जेथे म्हणत, तेथे त्यास जिवंत परमेश्वराचे पुत्र असे म्हणतील. यशायानेही इस्रायलाविषयी उच्चवाणीने असे उद्गार काढले आहेत, जरी इस्रायल लोकांची संख्या समुद्राच्या वाळूसारखी आहे, तरी शेष मात्र तारण पावेल. कारण प्रभू आपले वचन आटोपते घेऊन समाप्त करून पृथ्वीवर सिद्धीस नेईल. त्याप्रमाणे यशायाने पूर्वीच म्हटले, जर सेनाधीश प्रभूने आम्हासाठी बीज राहू दिले नसते, तर आम्ही सदोमासारखे झालो असतो व गमोऱ्याप्रमाणे बनलो असतो. नीतिमत्व प्राप्त न होण्याचे कारण, नीतिमत्व प्राप्त न होण्याचे कारण. तर मग आपण काय म्हणावे? असे की जे विदेशी लोक नीतिमत्वाच्या मागे लागले नव्हते, त्यास नीतिमत्व म्हणजे जे नीतिमत्व विश्वासाद्वारे आहे ते प्राप्त झाले. परंतु इस्रायल लोक नीतिमत्वाच्या नियमामागे लागले होते, तरीही ते त्या नियमापर्यंत जाऊन पोहोचले नाहीत. का नाहीत? कारण विश्वासाने नव्हे तर कर्मांनी कार्य होईल असे समजून ते त्याच्या मागे लागले. त्याला ठेच लागण्याच्या धोंड्याची ठेच लागली
असा शास्त्रलेख आहे. पहा, मी सियोनात ठेच लागण्याचा धोंडा व अडखळण्याचा खळग ठेवतो. त्यावर जो विश्वास ठेवील तो फजित होणार नाही. पवित्र शास्त्र वाचन बायबल कार्यक्रम रोमकरास पत्र अध्याय 10 मराठी. रोमकरास पत्र अध्याय 10. रोमकरास पत्र अध्याय 10. बंधुजन हो, त्यांच्याविषयी माझी मनीषा व परमेश्वराजवळ विनंती अशी आहे की त्यांचे तारण व्हावे. मी त्याचविषयी साक्ष देतो की त्यास परमेश्वराविषयी आस्था आहे, परंतु ती यथार्थ ज्ञानाला अनुसरून नाही, कारण त्यांना परमेश्वराच्या नीतिमत्वाची जाणीव नसल्यामुळे व ते आपलेच नीतिमत्व स्थापावयास पाहत असल्यामुळे ते परमेश्वराच्या नीतिमत्वाला वश झाले नाहीत. प्रत्येक विश्वास ठेवणाऱ्याला नीतिमत्व प्राप्त होण्यासाठी ख्रिस्त नियमशास्त्राची समाप्ती असा आहे. नीतिमत्वाचा नवा मार्ग सर्वांसाठी आहे. नीतिमत्वाचा नवा मार्ग सर्वांसाठी आहे. मोशे असे लिहितो, जो मनुष्य नियमशास्त्राचे नीतिमत्व आचरितो तो त्याने वाचेल. परंतु विश्वासाने जे नीतिमत्व ते म्हणते, तू आपल्या मनात म्हणू नको की ऊर्ध्वलोकी कोण चढेल, अर्थात ख्रिस्ताला खाली आणावयास, किंवा अधोलोकी कोण उतरेल, अर्थात ख्रिस्ताला मेलेल्यातून वर आणावयास. तर ते काय म्हणते? ते वचन तुझ्याजवळ आहे, तुझ्या तोंडात व तुझ्या अंतकरणात आहे. जे विश्वासाचे वचन आम्ही गाजवितो तेच हे आहे. जर तू आपल्या मुखाने येशू प्रभू आहे असे स्वीकारशील आणि परमेश्वराने त्याला मेलेल्यातून उठविले असा आपल्या अंतकरणात विश्वास धरशील, तर तुला तारण प्राप्ती होईल. नीतिमत्वासाठी विश्वास धरणे अंतकरणाने होते, तारणाचा स्वीकार करणे तोंडाने होते. शास्त्र म्हणते, जो कोणी त्याचवर विश्वास ठेवतो तो फजित होणार नाही. यहुदी व हेल्लनी यामध्ये भेद नाही, कारण सर्वांचा प्रभू एकच असून जे त्याचा धावा करतात त्या सर्वांस पुरवठा करण्याइतका तो संपन्न आहे. जो कोणी प्रभूचे नाव घेऊन त्याचा धावा करील त्याचे तारण होईल. तर ज्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही त्याचा धावा ते कसा करतील? ज्याचे त्यांनी ऐकले नाही त्याच्यावर ते विश्वास कसा ठेवतील? घोषणा करणाऱ्या वाचून ते कसे ऐकतील? आणि ज्यांना पाठविले नाही ते कशी घोषणा करतील? चांगल्या गोष्टींची सुवार्ता सांगणाऱ्यांचे चरण किती मनोरम दिसतात, असा शास्त्रलेख आहे. तथापि सुवार्तेकडे सर्वांनी लक्ष दिले असे नाही. यशाया म्हणतो, हे प्रभू, आम्ही ऐकलेल्या सुवार्तेवर कोणी विश्वास ठेवला आहे? याप्रमाणे विश्वास वार्तेने व वार्ता ख्रिस्ताच्या वचनाने होते. पण मी विचारतो, त्यांनी ऐकले नव्हते काय? हो, ऐकले होते. त्यांचा नाद सर्व पृथ्वीभर व त्यांचे शब्द दिगंतरी पोहोचले. आणखी मी विचारतो की इस्रायलला कळले नव्हते काय? प्रथम मोशे म्हणतो, जे राष्ट्र नव्हे त्याच्या योगे मी तुम्हास ईर्षेस पेटवीन, एका मूढ राष्ट्राच्या योगे मी तुम्हाला चिडवीन. आणि यशाया फार धीट होऊन म्हणतो, जे माझा धावा करीत नसत त्यास मी प्राप्त झालो, ज्यांनी मजजवळ मागितले नाही त्यास मी प्रगट झालो. इस्रायलाविषयी तो म्हणतो, मी सारा दिवस आपले हात आज्ञा मोडणाऱ्या व उलटून बोलणाऱ्या लोकांकडे केले आहेत. पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम रोमकरास पत्र अध्याय 11 मराठी. परमेश्वराने इस्रायल लोकांचा सर्वस्वी त्याग केलेला नाही. परमेश्वराने इस्रायल लोकांचा सर्वस्वी त्याग केलेला नाही. तर मी विचारतो, परमेश्वराने आपल्या लोकास टाकून दिले आहे काय? असे अगदी नाही, कारण मीही इस्रायली, अब्राहमाच्या कुळातला, बन्यामिनाच्या वंशातला आहे.
परमेश्वराला ज्याविषयी पूर्व ज्ञान होते त्या आपल्या लोकास त्याने टाकले नाही. एलियाच्या प्रकरणात शास्त्र काय म्हणते हे तुम्हास ठाऊक नाही काय? तो इस्रायलाविरुद्ध परमेश्वराजवळ विनंती करतो, हे प्रभू, त्यांनी तुझ्या संदेष्ट्यास जीवे मारले, तुझ्या वेद्या खणून पाडल्या. मी एकटाच राहिलो आहे आणि माझाही प्राण घ्यायला ते पाहतात. परंतु परमेश्वराचे उत्तर त्याला काय मिळाले? ज्यांनी बालमूर्तीपुढे गुडघे टेकले नाहीत अशी 7,000 मनुष्ये मी आपणासाठी ठेवली आहेत. तसेच आताही कृपेच्या निवडीप्रमाणे शेष राहिले आहे. आणि जर हे कृपेने आहे तर कर्माने नाहीच. असले तर कृपा ही कृपाच नाही. तर काय? जे मिळवण्यासाठी इस्रायल खटपट करीत आहे ते त्यास मिळाले नाही. निवडलेल्या लोकास मिळाले आणि वरकड बधीर झाले. परमेश्वराने त्यास आजच्या दिवसापर्यंत धुंदबुद्धी, दिसू न देणारे डोळे व ऐकू न येणारे कान दिले. या शास्त्र लेखाप्रमाणे झाले. दावीदही म्हणतो, त्यांचे मेज त्यास फास, सापळा, अडखळण व प्रतिफळ असे हो. त्यास दिसू नये म्हणून त्यांचे डोळे अंधकारमय होत आणि तू त्यांची पाठ सतत वाकीव. तर मी विचारतो, आपले पतन व्हावे म्हणून ते अडखळले काय? असे अगदी नाही. तर त्यास ईर्ष्या उत्पन्न होण्यासाठी त्यांच्या उल्लंघनाने विदेशी लोकांस तारण प्राप्त झाले आहे. आता त्यांचे उल्लंघन हे जर जगाची संपत्ती आणि त्यांचा ऱ्हास हा जर विदेशी लोकांची सधनता आहे, तर त्यांचा भरणा झाल्यास ही कितीतरी अधिक होईल. विदेशी लोकांचा उद्धार कलम लावण्याचे उदाहरण. विदेशी लोकांचा उद्धार कलम लावण्याचे उदाहरण. तुम्हा विदेशी लोकास मी हे सांगतो, ज्या अर्थी मी विदेशी लोकांचा प्रेषित आहे त्या अर्थी मी आपल्या सेवेला मोठेपणा देतो, यासाठी की कसेही करून माझ्या जातभाईमध्ये ईर्ष्या उत्पन्न करून त्यांच्यातील कित्येकास तारण प्राप्त व्हावे. कारण त्यांचा त्याग झाल्याने जगाचा समेट होतो, तर त्यांचा स्वीकार झाल्याने मृतावस्थेतून जिवंत होणे याशिवाय काय असेल? प्रथम विभाग पवित्र ठरल्यास कणकेचा गोळाही तसाच ठरेल आणि मूळ पवित्र तर फांद्याही पवित्र आहेत. आता जर काही फांद्या तोडून टाकल्या आणि तू रान जैतून असता त्यांच्या जागी कलमेरूपे लावला गेलास व जैतुनाच्या पौष्टिक मुळाचा भागीदार झालास, तर फांद्याहूनही मी अधिक आहे अशी बढाई करू नको. करशील तर मुळाला आधार तू नाहीस, मूळ तुला आधार आहे, हे लक्षात ठेव. तू म्हणशील की माझे कलम लावावे म्हणून फांद्या तोडून टाकल्या. बरे, अविश्वासामुळे त्या तोडून टाकल्या आणि विश्वासाने तुझी स्थिती अशी झाली, तर अहंकारी न होता भीती बाळग. कारण जर परमेश्वराने मूळच्या फांद्या राखल्या नाहीत तर तो तुलाही राखणार नाही. परमेश्वराची दया व तीव्रता पहा. पतन झालेल्याविषयी तीव्रता आणि तुझविषयी परमेश्वराची दया. पण तू त्याच्या दयेत राहशील तर, नाहीतर तूही छेदून टाकला जाशील. आणि ते अविश्वासात न राहिले तर तेही कलमरूपे लावण्यात येतील. कारण त्यांचे पुन्हा कलम लावण्यात परमेश्वर समर्थ आहे. जे मूळचे रानटी झाड अशा रान जैतुनातून कापून चांगल्या जैतुनात सृष्टिक्रम सोडून तुझे कलम लावले, तर ह्या ज्या त्याच्या मूळच्याच फांद्या त्या आपल्या जैतुनात किती अगत्याने कलम लावण्यात येतील. सर्वावर दया करणे हा परमेश्वराचा अंतिम हेतू आहे. सर्वांवर दया करणे हा परमेश्वराचा अंतिम हेतू आहे. बंधुजन हो, तुम्ही आपणाला शहाणे समजू नये म्हणून या गुजाविषयी तुम्ही अजाण असावे अशी माझी इच्छा नाही. ते हे की विदेशी लोकांचा भरणा आत होईपर्यंत इस्रायल लोक अंशतः बधीर झालेले आहेत. नंतर
सर्व इस्रायल लोकांचे तारण होईल असा शास्त्रलेख आहे. मुक्त करणारा सियोनातून येईल. तो याकोबापासून अधर्म दूर करील. जेव्हा मी त्यांची पापे हरण करीन, तेव्हा त्याचबरोबर हाच माझा करार आहे. तुमच्या बाजूने पाहता सुवार्ते संबंधाने ते शत्रू आहेत, परंतु निवडणुकीच्या संबंधाने पूर्वजांमुळे प्रिय आहेत. कारण परमेश्वराला आपल्या कृपादानाचा व पाचरणाचा अनुताप होत नाही. जसे पूर्वी तुम्ही परमेश्वराची अवाज्ञा करीत होता, परंतु आता तुम्हास त्याच्या आज्ञाभंगाने दया प्राप्त झाली आहे. त्याप्रमाणे तुम्हावरील दयेने त्यांनाही आता दया प्राप्त व्हावी, म्हणून त्यांनी आता आज्ञाभंग केला आहे. सर्वावर दया करावी म्हणून परमेश्वराने सर्वांस आज्ञाभंगाच्या स्वाधीन करून ठेवले आहे. आहा, परमेश्वराच्या बुद्धीची व ज्ञानाची संपत्ती किती अगाध आहे. त्याचे निर्णय किती गहन आणि त्याचे मार्ग किती अगम्य आहेत. प्रभूचे मन कोणी ओळखले आणि त्याचा मंत्री कोण होता? त्याला प्रथम देऊन त्याची फेड मिळेल असा कोण आहे? त्याचपासून त्याच्याद्वारे तदर्थ सर्व आहे. त्याला युगानयुग गौरव असो. आमेन. पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम रोमकरास पत्र अध्याय 12. रोमकरास पत्र अध्याय 12. रोमकरास पत्र अध्याय 12. नवीन जीवनक्रम. नवीन जीवनक्रम. यास्तव बंधुजन हो, मी परमेश्वराच्या करुणेमुळे तुम्हास विनंती करतो की तुम्ही आपल्या शरीरांचा जिवंत, पवित्र व परमेश्वराला प्रिय असा यज्ञ करावा. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या, यासाठी की परमेश्वराची जी उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा ती काय आहे हे समजून घ्यावे. आध्यात्मिक दानांचा योग्य उपयोग. आध्यात्मिक दानांचा योग्य उपयोग. मला प्राप्त झालेल्या कृपादानावरून मी तुम्हातील प्रत्येकाला सांगतो की मानावयास योग्य त्यापेक्षा स्वतःला अधिक मानू नका, तर परमेश्वराने प्रत्येकाला वाटून दिलेल्या विश्वासाच्या परिणामाप्रमाणे मर्यादेने आपणाला माना. कारण जसे आपणाला एक शरीर असून त्यात पुष्कळ अवयव आहेत, तरी त्या सर्व अवयवांचे कार्य एकच नाही, तसे आपण ख्रिस्तामध्ये एकच शरीर आणि प्रत्येक एकमेकाचे अवयव असे आहो. आपल्याला प्राप्त झालेल्या कृपेच्या मानाने निरनिराळी कृपादाने आहेत, म्हणून परमेश्वरीय संदेश देणे तो विश्वासाच्या परिमाणाने द्यावा. सेवा करताना सेवेत तत्पर असावे. जो शिक्षक आहे त्याने शिक्षण देण्यात, बोध करणाऱ्याने बोध करण्यात तत्पर असावे. दान देणाऱ्याने निष्काम बुद्धीने द्यावे. अधिकाऱ्याने आपले काम आस्थेने करावे. दया करणाऱ्याने ती संतोषाने करावी. ख्रिस्ती जीवनक्रमाचे नियम. ख्रिस्ती जीवनक्रमाचे नियम. प्रीती ढोंगा वाचून असावी. वाईटाचा वीट मानणारे, बऱ्याला चिकटून राहणारे, ममतेने एकमेकावर बंधुप्रीती करणारे, आदर सत्कार करण्यात एकमेकामध्ये पुढाकार घेणारे, आस्थेविषयी मंद नसणारे, आत्म्यात उत्सुक, प्रभूची सेवा करणारे, आशेने हर्षित, संकटात सहनशील, प्रार्थनेत तत्पर, पवित्र जनांच्या गरजा भागविणारे, आतिथ्य करण्यात तत्पर असे व्हा. तुमचा छळ करणाऱ्यास आशीर्वाद द्या. आशीर्वादच द्या, शाप देऊ नका. आनंद करणाऱ्याबरोबर आनंद करा आणि रडणाऱ्याबरोबर रडा. परस्पर एक चित्त असा. मोठमोठ्या गोष्टीवर चित्त ठेवू नका, तर लीनतेच्या गोष्टींनी ओढले जा. आपल्याला शहाणे समजू नका. वाईटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करू नका. सर्व मनुष्यासमक्ष सात्विकपणा राखण्याकडे लक्ष ठेवा. साधेल तर सर्व मनुष्यांबरोबर
आपणाकडून शांतीने राहा. प्रिय बंधूंनो, सूड उगवू नका, तर परमेश्वराच्या क्रोधाला वाट द्या, कारण सूड घेणे मजकडे आहे. मी फेड करीन असे प्रभू म्हणतो. तुझा शत्रू भुकेला असल्यास त्याला खावयाला दे, तहानेला असल्यास त्याला प्यावयाला पाणी दे, कारण असे केल्याने तू त्याच्या मस्तकावर निखाऱ्यांची रास करशील, असे शास्त्रलेख आहेत. वाईटाने जिंकला जाऊ नको, तर बऱ्याने वाईटाला जिंक. पवित्र शास्त्र वाचन बायबल कार्यक्रम रोमकरास पत्र अध्याय 13 मराठी. रोमकरास पत्र अध्याय 13. रोमकरास पत्र अध्याय 13. अधिकाऱ्यांच्या आज्ञापालनाबाबत सूचना. अधिकाऱ्यांच्या आज्ञापालनाबाबत सूचना. प्रत्येक जणाने वरिष्ठ अधिकारास मान्य असावे, कारण परमेश्वरापासून नाही असा अधिकारच नाही. जे अधिकारी आहेत ते परमेश्वराने नेमलेले आहेत. यास्तव जो अधिकाराला आड येतो तो परमेश्वराच्या व्यवस्थेस आड येतो आणि आड येणाऱ्यास दंड प्राप्त होईल. चांगल्या कामास अधिकाऱ्याची भीती आहे असे नाही, तर वाईट कामास आहे. तर अधिकाऱ्यांची भीती नसावी अशी तुझी इच्छा आहे काय? योग्य ते कर, म्हणजे त्याच्या योगे तुझी वाहवा होईल, कारण तुझ्या हितासाठी तो परमेश्वराचा सेवक आहे. तरी जे वाईट ते तू केलास त्याची भीती बाळग, कारण तो तरवार व्यर्थ धारण करणारा नव्हे, तर क्रोध दाखविण्याकरता वाईट करणाऱ्याचा सूड घेणारा असा तो परमेश्वराचा सेवक आहे. यास्तव क्रोधामुळे केवळ नाही, तर मनाच्या विवेकामुळे आज्ञेत राहणे अगत्य आहे. या कारणास्तव तुम्ही करही देता, कारण ते परमेश्वराची सेवा करणारे आहेत व ते याच सेवेत तत्पर असतात. ज्यांचे देणे त्या सर्वाला भरून द्या. ज्याला कर त्याला कर, ज्याला जकात त्याला जकात, ज्याला भय त्याला भय, ज्याला सन्मान त्याला सन्मान द्या. बंधुप्रेम. बंधुप्रेम. एकमेकावर प्रीती करणे याशिवाय कोणाचे ऋणी असू नका, कारण जो दुसऱ्यावर प्रीती करतो तो नियमशास्त्र पूर्णपणे पाळतो. व्यभिचार करू नको, मनुष्यहत्या करू नको, चोरी करू नको, लोभ धरू नको. या आज्ञांचा आणि दुसरी काही आज्ञा असली तर तिचाही सारांश जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर या वचनात आहे. प्रीती शेजाऱ्याचे काही वाईट करीत नाही, म्हणून प्रीती ही नियमशास्त्र पूर्णपणे पाळणे आहे. ख्रिस्तदिनाचे आगमन. ख्रिस्तदिनाचे आगमन. समय ओळखून हे करा, कारण तुम्ही आता झोपेतून उठावे अशी वेळ आली आहे. आपण विश्वास ठेवला तेव्हापेक्षा तारण आता आपल्याजवळ आले आहे. रात्र सरत येऊन दिवस जवळ आला आहे. म्हणून आपण अंधकाराची कर्मे टाकून द्यावी आणि प्रकाशाची शस्त्र सामुग्री धारण करावी. दिवसा ढवळ्या साजेल असे आपण शिष्टाचाराने चालावे. दंगलात व मद्याच्या धुंदीत, विलासात व कामासक्तीत, कलहात व मत्सरात नसावे. तर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला परिधान करा आणि देहवासना तृप्त करण्यासाठी तरतूद करू नका. पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम रोमकरास पत्र अध्याय 14 मराठी. रोमकरास पत्र अध्याय 14. रोमकरास पत्र अर्थात जो विश्वासाने दुर्बल त्याचा स्वीकार करा, तरी विकल्पाच्या निर्णयाकरिता नका. कोणा एकाचा विश्वास असा आहे की त्याला कोणतेही खाणे निषिद्ध नाही, परंतु जो दुर्बळ तो शाकभाजीच खातो. जो खातो त्याने न खाणाऱ्याला तुच्छ मानू नये. जो खात नाही त्याने खाणाऱ्याला दोषी ठरवू नये, कारण परमेश्वराने त्याचा स्वीकार केला आहे. दुसऱ्याच्या चाकराला दोषी ठरविणारा तू कोण आहेस? त्याचे स्थिर राहणे किंवा पतन होणे हे त्याच्या धन्याचे पाहणे आहे. त्याला स्थिर करण्यात येईल, कारण प्रभू त्याला स्थिर करण्यास समर्थ आहे.
कोणी मनुष्य एखादा दिवस दुसऱ्या दिवसापेक्षा अधिक मानतो, कोणी सर्व दिवस सारखे मानतो. तर प्रत्येकाने आपल्या मनाची पूर्ण खात्री करून घ्यावी. जो दिवस पाळतो तो प्रभूकरता पाळतो, आणि जो खातो तो प्रभूकरता खातो, कारण तो परमेश्वराचे उपकार स्मरण करतो. जो खात नाही तो प्रभूकरता खात नाही, आणि तोही परमेश्वराचे उपकार स्मरण करतो. कारण आपल्यातील कोणी स्वतःकरता जगत नाही, आणि कोणी स्वतःकरता मरत नाही. आपण जगतो ते प्रभूकरता जगतो, आणि आपण मरतो ते प्रभूकरता मरतो. म्हणून आपण जगलो किंवा मेलो तरी प्रभूचे आहो. ख्रिस्त यासाठी मृत्यू पावला व पुन्हा जिवंत झाला की त्याने मेलेल्यांचा व जिवंताचाही प्रभू असावे. तर तू आपल्या भावाला दोषी का ठरवतोस, किंवा तू आपल्या भावाला तुच्छ का मानतोस? आपण सर्व परमेश्वराच्या न्यायासनासमोर उभे राहावयाचे आहो. कारण प्रभू म्हणतो, जर मी जिवंत आहे तर मजपुढे प्रत्येक जण गुडघा टेकील व प्रत्येक जिव्हा परमेश्वराचे स्तवन करील, असा शास्त्रलेख आहे. तर मग आपणातील प्रत्येकजण स्वतःचा हिशेब परमेश्वराला देईल. ह्याकरता आपण यापुढे एकमेकाला दोषी ठरवू नये, तर असे ठरवून टाकावे की कोणी आपल्या भावापुढे काही ठेचाड किंवा अडखळण ठेवू नये. मला ठाऊक आहे की प्रभू येशूमध्ये माझी खात्री आहे की कोणताही पदार्थ मूळचा निषिद्ध नाही. तथापि अमुक पदार्थ निषिद्ध आहे असे समजणाऱ्याला तो निषिद्धच आहे. तुझ्या भावाला अन्नामुळे दुःख झाले तर तू प्रीतीने वागत नासा झाला आहेस. ज्यासाठी ख्रिस्त मरण पावला त्याचा नाश आपल्या अन्नाने करू नको. जे तुम्हामध्ये उत्तम आहे त्याची निंदा होऊ नये. खाणे व पिणे यात परमेश्वराचे राज्य नाही, तर नीतिमत्व, शांती व पवित्र आत्म्याच्या द्वारे मिळणारा आनंद ह्यात आहे. अशा प्रकारे जो ख्रिस्ताची सेवा करतो तो परमेश्वराला प्रिय व मनुष्यास पसंत आहे. तर मग जेणेकरून शांती व परस्परांची अभिवृद्धी होईल अशा गोष्टींच्या मागे आपण लागावे. अन्नामुळे परमेश्वराच्या कामाचा मोड करू नका. सर्व पदार्थ शुद्धच आहेत, परंतु जो खाण्यामुळे अडखळतो त्याला ते पाप आहे. मांस न खाणे, द्राक्षरस न पिणे, आणि जेणेकरून तुझा भाऊ ठेचाळतो किंवा अडखळतो अगर अशक्त होतो, ते न करणे चांगले आहे. तुझ्या ठाई जो विश्वास आहे तो तू परमेश्वरासमक्ष आपणाजवळ ठेव. आपणास जे काही पसंत आहे त्याविषयी ज्याला स्वतःचा न्यायनिवाडा करावा लागत नाही तो धन्य. पण संशय धरून जो खातो तो दोषी ठरतो, कारण त्याचे खाणे विश्वासाने होत नाही, आणि जे काही विश्वासाने नाही ते पाप आहे. पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम रोमकरास पत्र अध्याय 15 मराठी. रोमकरास पत्र अध्याय 15. रोमकरास पत्र अध्याय 15. आपण जे सबळ आहोत त्या आपण दुर्बळांची दुर्बळता सोशिली पाहिजे. आपल्याच सुखाकडे पाहू नये. आपल्यातील प्रत्येकाने शेजाऱ्यास सुखी करणे ते त्याचे बरे करून अभिवृद्धी होण्यासाठी करावे. कारण ख्रिस्ताने तरी स्वसुखाकडे पाहिले नाही, तर तुझी निंदा करणाऱ्यांनी केलेली निंदा मजुराली या शास्त्रलेखाप्रमाणे झाले. जे काही शास्त्रात पूर्वी लिहिले ते सर्व आपणास शिक्षण मिळवण्याकरता लिहिले, यासाठी की शास्त्रापासून मिळणाऱ्या सहनशीलतेच्या व समाधानाच्या योगे आपल्याला आशा प्राप्त व्हावी. आता सहनशीलता दाखविणारा व समाधान देणारा परमेश्वर असे करो की ख्रिस्त येशूप्रमाणे तुम्ही
परस्परे एक चित्त व्हावे, यासाठी की आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता जो परमेश्वर याचे एकमताने व एकमुखाने तुम्ही गौरव करावे. जसा ख्रिस्ताने परमेश्वराच्या गौरवाकरिता आपला स्वीकार केला, तसा तुम्हीही एकमेकाचा स्वीकार करा. मी असे म्हणतो की परमेश्वराच्या सत्याकरिता, म्हणजे पूर्वजास दिलेले वचने खरी करण्याकरिता आणि विदेशी लोकांनी त्याच्या दयामुळे, मी असे म्हणतो की परमेश्वराच्या सत्याकरिता, म्हणजे पूर्वजास दिलेली वचने खरी करण्याकरिता आणि विदेशी लोकांनी त्याच्या दयेमुळे परमेश्वराचे गौरव करावे, याकरिता ख्रिस्त सुनता झालेल्या लोकांचा सेवक झाला. यास्तव विदेशी लोकांमध्ये मी तुझे स्तवन करीन व तुझ्या नामाचे स्तोत्र गाईन, असा शास्त्रलेख आहे. विदेशांनो, त्याच्या प्रजेबरोबर जय जयकार करा, असा एक लेख आहे. सर्व विदेशांनो, परमेश्वराचे स्तवन करा आणि सर्व लोक त्याचे स्तवन करोत, असेही शास्त्रात सांगितले आहे. आणखी यशया म्हणतो, इशायाचा धुमार फुटेल, तो विदेशांवर अधिकार करावयास उभा राहील. त्याचवर विदेशी आशा ठेवतील. आता आशेचा परमेश्वर तुम्हास विश्वास धरण्यात सर्वथैव हर्षभरीत व शांतीपूर्ण करो, असे की तुम्हाला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने विपुल आशा प्राप्त व्हावी. पौलाने प्रशस्तपणाने लिहिण्याचे कारण. बंधुजन हो, तुम्ही चांगुलपणाने भरलेले, सर्व ज्ञानसंपन्न व एकमेकास बोध करावयाला समर्थ आहात, अशी तुम्हाविषयी मला स्वतःची खात्री आहे. तरी परमेश्वरापासून मला प्राप्त झालेल्या कृपादानामुळे मी तुम्हाला आठवण देऊन ठिकठिकाणी विशेष प्रशस्तपणे लिहिले आहे. ते कृपादान असे की मी विदेशांसाठी परमेश्वराची सुवार्ता सांगणे हे याजकपण चालवीत ख्रिस्त येशूची सेवा करणारा व्हावे, यासाठी की विदेशी लोक हे अर्पण पवित्र आत्म्याने पवित्र केलेले व सुग्राह्य व्हावे, मान्य व्हावे. यावरून परमेश्वराच्या संबंधाने ख्रिस्त येशूविषयी मला अभिमान आहे. ख्रिस्ताने माझ्या हातून न घडविलेले असे काही सांगण्याचे धाडस मी करणार नाही, तर त्याने विदेशी लोकांची मान्यता मिळवण्याकरता माझ्या शब्दांनी व कृतींनी, चिन्हे व अद्भुते ह्याच्या सामर्थ्याने, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने जे जे घडविले तेच सांगतो. ते असे की यरुशलेमापासून इल्लुरी कमापर्यंत आसपास मी ख्रिस्ताची सुवार्ता पूर्णपणे सांगितली, आणि दुसऱ्याच्या पायावर रचू नये म्हणून ज्या ठिकाणी ख्रिस्ताचे नाव घेतात तेथे नाही, तर ज्या लोकांस त्याची वार्ता सांगितली नाही ते पाहतील, ज्यांनी ऐकली नाही ते समजतील. ह्या शास्त्रलेखाप्रमाणे सुवार्ता सांगण्याची माझी हौस होती. पौलाचे पुढील बेत. यामुळे मला तुम्हाकडे येण्यास बहुत वेळा अडथळा झाला, परंतु आता या प्रांतात मला ठिकाण राहिले नाही आणि मला पुष्कळ वर्षे तुम्हाकडे येण्याची उत्कंठा आहे. म्हणून मी स्पेन देशात जाईन तेव्हा येईन, कारण तिकडे जाताना तुम्हास भेटावे आणि तुमच्या समागमाने काहीसे मन भरल्यावर तुम्ही मला तिकडे बोलवावे अशी माझी इच्छा आहे. सध्या तर मी पवित्र जनांच्या सेवेतच यरुशलेमास जातो, कारण यरुशलेमातील पवित्र जनातल्या गोरगरिबांसाठी मासेदोनिया व अखया यांनी वर्गणी करण्याची मेहरबानी केली आहे. त्यांनी मेहरबानी केली तरी ते त्यांचे ऋणी आहेत, कारण विदेशी लोक त्यांच्या आध्यात्मिक गोष्टीचे अंशभागी झाले आहेत. म्हणून अहिक गोष्टीत त्यांची सेवा करण्यास ते त्यांचे ऋणी आहेत. यास्तव त्यास ही फलप्राप्ती करून देऊन कार्य आटोपल्यावर मी तुम्हाला भेटून स्पेन देशात जाईन, आणि जेव्हा मी तुम्हाकडे येईन तेव्हा ख्रिस्ताचा पूर्ण आशीर्वाद घेऊन येईन हे मला ठाऊक आहे. बंधुजन हो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामुळे
व आत्म्याच्या प्रेमामुळे मी तुम्हास विनंती करतो की माझ्यासाठी परमेश्वराजवळ प्रार्थना करण्यात मजबरोबर खटपट करा, यासाठी की यहुदियात जे अश्रद्धावान इसम आहेत त्याचपासून माझी सुटका व्हावी आणि यरुशलेमासाठी माझी जी सेवा ती पवित्र जनास मान्य व्हावी, अशी की मी परमेश्वराच्या इच्छेने तुम्हाजवळ आनंदाने येऊन तुम्हाबरोबर विश्रांती घ्यावी. आता शांतीचा परमेश्वर तुम्हा सर्वाबरोबर असो. आमेन. पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम रोमकरास पत्र अध्याय 16 मराठी. रोमकरास पत्र अध्याय 16. रोमकरास पत्र अध्याय 16. पौलाचा मित्रमंडळीला सलाम. पौलाचा मित्रमंडळीला सलाम. क्रिखियातील मंडळीची सेविका म्हणजे आपली बहीण फेबी हिची मी तुम्हास ओळख करून देतो, यासाठी की तुम्ही पवित्र जनास योग्य असा तिचा प्रभूमध्ये स्वीकार करावा आणि ज्या कोणत्याही कामात तिला तुमची गरज लागेल त्यात तिला सहाय्य करावे, कारण ती स्वतः पुष्कळ जणांची व माझीही सहाय्यकारिणी अशी ठरून चुकली आहे. ख्रिस्त येशूमध्ये माझे सहकारी प्रिस्क व अक्विला यास सलाम सांगा. त्यांनी तर माझ्या जीवाकरता आपला जीव धोक्यात घातला. त्यांचे आभार केवळ मीच मानतो असे नाही, तर विदेशी लोकांच्या सर्व मंडळ्याही मानतात. जी मंडळी त्यांच्या घरी आहे तिलाही सलाम सांगा. माझा प्रिय अपैनत ह्याला सलाम सांगा. तो ख्रिस्तासाठी आसिया देशाचे प्रथम फळ आहे. मरियेस सलाम सांगा. तिने तुम्हासाठी फार श्रम केले आहेत. माझे नातलग व सोबतीचे बंदिवान अंद्रोनिक व युनिया यास सलाम सांगा. ते प्रेषितांमध्ये नामांकित आहेत व माझ्यापूर्वीच ख्रिस्तामध्ये होते. प्रभूमध्ये माझा प्रिय आम्प्लियात याला सलाम सांगा. ख्रिस्तामध्ये आमचा सहकारी उर्बान व माझा प्रिय स्ताखू यास सलाम सांगा. ख्रिस्तामध्ये पटलेला अपिल्लेस याला सलाम सांगा. अरिस्तबुलच्या घरातील माणसास सलाम सांगा. माझा नातलग हेरोदियन याला सलाम सांगा. नार्किसाच्या घरातील माणसे प्रभूमध्ये आहेत त्यास सलाम सांगा. प्रभूमध्ये श्रम करणाऱ्या त्रुफैना व त्रुफोसा यास सलाम सांगा. प्रिय पर्सिस याला सलाम सांगा. तिने प्रभूमध्ये फार श्रम केले. प्रभूमध्ये निवडलेला रूफ याला आणि मला मातेसमान अशी जी त्याची आई तिलाही सलाम सांगा. अंसुक्रित, फ्लगोन, हर्मेस, पत्रबास, हर्मास यास व त्याचबरोबर जे भाऊ आहेत त्यास सलाम सांगा. फिललग व युलिया, निरिय व त्याची बहीण व ओलुंपास यास व त्याचबरोबर जे पवित्र जन आहेत त्या सर्वांस सलाम सांगा. पवित्र चुंबनाने एकमेकास सलाम करा. ख्रिस्ताच्या सर्व मंडळ्या तुम्हास सलाम सांगतात. आता बंधुजन हो, मी तुम्हास विनंती करतो की तुम्हाला जे शिक्षण मिळाले आहे त्याविरुद्ध जे फुटी व अडखळे आणणारे त्याचवर लक्ष ठेवा आणि त्याचपासून दूर राहा, कारण तसले लोक आपल्या प्रभू ख्रिस्ताची सेवा करीत नाहीत, तर आपल्या पोटाची करतात आणि गोड आणि लाघवी भाषणाने भोळ्यांच्या अंतकरणास भुलवितात. तुमचे आज्ञापालन सर्वांस प्रसिद्ध झाले आहे, म्हणून तुम्हाविषयी मी आनंद मानतो. तरी जे बरे आहेत त्या संबंधाने तुम्ही शहाणे असावे आणि वाईटापासून अलिप्त असावे अशी माझी इच्छा आहे. शांतीचा परमेश्वर सैतानाला तुमच्या पायाखाली लवकर तुडविल. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हासह असो. माझा सहकारी तिमथ्य व माझे नातलग लुक्य, यासोन व सोसिपतेर तुम्हास सलाम सांगतात. हे पत्र लिहून देणारा मी तरतीय तुम्हास प्रभूमध्ये सलाम सांगतो. माझे व सर्व मंडळीचे आतिथ्य करणारा गायस
याचा तुम्हास सलाम. नगराचा खजिनदार एरास्त व भाऊ कर्त ह्यांचा तुम्हास सलाम. आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा तुम्हा सर्वावर असो. आमेन. परमेश्वर स्तवन. परमेश्वर स्तवन. आता माझ्या सुवार्तेप्रमाणे व जे गुज युगानुयुग गुप्त ठेवलेले होते, परंतु आता प्रगट झाले आहे आणि सर्व राष्ट्रातील लोकांस त्यांनी विश्वासाधीन व्हावे म्हणून सनातन परमेश्वराच्या आज्ञेने संदेश त्यांच्या लेखाद्वारे कळविले आहे. त्या गुजाच्या प्रगटीकरणाप्रमाणे येशू ख्रिस्ताविषयीच्या घोषणेप्रमाणे तुम्हास स्थिर करण्यास समर्थ, जो केवळ एकच ज्ञानी परमेश्वर, त्याला येशू ख्रिस्ताच्या द्वारे युगानुयुग गौरव असो. आमेन.